मी सर्वांना घेतलं तर इथं आम्ही आता निघताय महायुतीचा कार्यक्रम आहे हा. नाव घेतलं ना मी सर्वांना घेतलं तर इथं आम्ही आता निघताय महायुतीचा कार्यक्रम आहे हा. आम्ही नाव घेतलं सर्व घेतलं तुम्ही काय करू तुम्ही अरे काय आम्ही काय नाव घेतलं विलास म्हणलं नाव घेतलं नाव घेतलं ना चला 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 नाव घेतलं कशाला अपमान करतील आपण यावर एसटी डेपोच्या आगाराच्या माध्यमातून या ठिकाणी 5 नवीन बसेसचं लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. परंतु या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो त्या ठिकाणी फक्त विशिष्ट पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे असं या ठिकाणी दिसलं. लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी फक्त त्यांचे पदाधिकारी बसलेले होते आणि लोकप्रतिनिधी बाजूच्या कोपऱ्यात. सत्काराचा कार्यक्रम ज्यावेळी यांनी घेतला त्या कार्यक्रमात सहभाग देखील भारतीय जनता पार्टीनेच घेतला. एसटी डेपोचा कुठलाही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला दिसला नाही. कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने हा आजचा कार्यक्रम हायजॅक केला. यावर शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्या शहराच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छायाताई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होणं, त्याचबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं होतं. परंतु असं नसताना भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी हायजॅक केला. म्हणजे अनेक दिवसापासून या यावल शहर आणि परिसरामध्ये हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी चालला आहे. कारण म्हणजे लोकप्रतिनिधींचा अपमान करण्यासाठी या ठिकाणी यांनी नगराध्यक्षांना बोलवलं होतं का, हा माझा सवाल आहे. आणि अशा या लोकांचा ज्या लोकांना खुर्चीची भूक आहे, नगराध्यक्ष आल्यानंतर त्यांना साधी खुर्ची देण्याची देखील दारत यांनी या ठिकाणी दाखवलेली, म्हणून यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतो. हा आरोप त्यांनी केलेला साफ खोटा आहे. आज इथे 200 विविध पक्षाचे म्हणा किंवा प्रवासी इथे हजर आहे. विलास भाऊंनी या व्यासनगरीच्या प्रथम नागरिक यांचं नाव घेतलं की नाही हे लोक सांगतील. 200 एकटं कोणी सांगणार नाही. फक्त विषय असा झाला की सत्कार करताना भरपूर पदाधिकारीमुळे फक्त आम्ही त्या महामंडळ एसटी महामंडळच्या व्यवस्थापक पठाण साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाला आपण पुष्पगुच्छ स्वागत करावं. असं कुठला अपमान करण्याचा आमचा इथे विषय नाही. आम्हाला काय घेणं आहे. आज या आपल्या यावल रावेर विधानसभेचे सन्मान्य आमदार अमोलदादा जावळे हे त्यांच्या कामाचं आज संपूर्ण विधानसभेमध्ये करोड रुपयाचे कामं करताय, पण त्यांनी स्वतः उद्घाटन करत नाही की आपल्या कार्यकर्त्यांच्या हाते उद्घाटन करून घेतात. आणि म्हणून आज इथे एक ज्येष्ठ नागरिक आमचे वसंत काका भोसले, तसेच एक महिला म्हणून मालताताई, त्याच्यानंतर एक गोपाल भाऊ, एक किशोर भाऊ कुलकर्णी आणि माझ्या अतिथ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण कार्यक्रमाला प्रमुख कोणी नेमावं लागतंच आणि ते या ठिकाणी आम्ही त्या बसेचं उद्घाटन केलं. आता आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो, फक्त नुसतं कुठेतरी काहीतरी बोलायचं आणि वेगळा विषय करायचा, त्यांचा कुठेच अपमान करण्याचा कोणाचा हेतू नव्हता किंवा नाही. हे 200 कार्यकर्त्यापैकी कधी एक व्यक्ती सांगून देईल की या महानगरच्या या ठिकाणी आता अपमान केला तर त्या कुठे जबाबदार राहू. हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. परंतु जरी महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असला पण सन्माननीय आमदार माननीय परिवहन मंत्री यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी
या ठिकाणी या लोकांच्या प्रवाशांची व्यवस्था करण्यासाठी अंमलदारांनी सुरुवातीला 5 बसेस दिल्यात, आता आणखी 5 बसेस दिल्यात आणि त्यांनी सांगितलंय अजून लागलं ते माझ्या प्रयत्नांनी मी आणून देईल. असा कोणाचा अपमान करण्याचा मुळीच हेतू नाही.